आपण आता व्हिडिओ करायला ना. नमस्कार, मी मनीषा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे सोमवार, रात्रीचे 9 वाजलेत आणि आम्ही कुठे चाललो आहे ते तुम्हाला जर पाहायचं असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आज आम्ही चाललो आहे बाप्पांच्या दर्शनासाठी, हो दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी. आणि तिथं गेल्यावर आम्हाला बाप्पांची आरती भेटली. खूप गर्दी असल्यामुळे दुरून दर्शन देखील घेतलं आणि मेन म्हणजे ज्या कामासाठी आलो त्या कामाला गेलो, फ्लावर घ्यायला. श्रावणी सोमवार असल्यामुळे बाप्पांची छान आरती भेटली आम्हाला. आणि त्यानंतर समोर बघताय किती सुंदर मंदिर तयार होते ना. तर ह्यावेळेस बाप्पांचं देखाव्यामध्ये ह्या मंदिरात प्रेम मंदिर बनवणार आहेत. आणि ह्याची लगबग ना श्रावण सुरू झालं ना तेव्हापासूनच असते. खरं तर पुण्यामध्ये मला वाटतं असे किती घर आहेत ज्यांच्या घरी श्रावण सुरू झालं की गणपती बाप्पाचीच तयारी सुरू असते. तसं माझं पण घर आहे. आणि हे पाहताय किती सुंदर तयारी सुरू आहे. खरं तर मी कधी प्रेम मंदिर वृंदावनला गेले नाही, पण ह्यावेळेस मला बाप्पा तुम्हाला हे पाहता सुद्धा भेटेल. आणि त्याचबरोबर हे सगळं पाहत आम्ही आमच्या मेन कामालाच म्हणजे फ्लावर घ्यायला गेलो. आणि ही आहे तुळशीबागेतलं फ्लावरचं मार्केट. खरं तर ना तुळशीबाग तशी तर 9 वाजता बंद होऊन जाते, पण ह्या फ्लावरचं मार्केट मला वाटतं 12 वाजेपर्यंत का 11 वाजेपर्यंत असतं. आणि मला फुलं घ्यायची होती जी देवबाप्पासाठी लागतात, हमेशाच रोज लागतात. मग मी तिथं गेलं ना असं होतं की मी कितीतरी घेऊ का काय. आता इथून जवळ असल्यामुळे ना मी हमेशा म्हणजे जेव्हा मला टाईम भेटतो ना मी तेव्हा इथे येत असते. तर म्हटलं आज आलोच आहेत तर चला व्हिडिओज करावा. आणि हे जे फ्लावर ना रात्रीचंच येतात आणि मग ते सकाळपर्यंत विकून जातात, सकाळी वगैरे घेऊन जातात. आणि इतकं सुंदर वातावरण आहे ना. दिवसभर गजबज असलेली तुळशीबाग रात्रीच्या वेळेस कशी दिसते तर हे पहा अशी दिसते. एकदम शांत, तिथं कशाचाच आवाज नाही. आणि येता येता आम्हाला नेहमीप्रमाणे आता काही दिवस हेच दिसणार म्हणजे बाप्पा. जिथे तिथे बाप्पाचे छोटे छोटे दुकान लागलेले आहेत, जे त्यांना पाहिजे ते तसे बुक करून घेतात. तसं आम्ही पाहून आलो आणि त्यानंतर घरी आलो.